तर आपल्या पहिल्या सेक्शनकडे वळूया. यात आपण असे वाक्प्रचार बघणार आहोत जे संकटांना सामोरं जाण्याबद्दल किंवा आपल्याच कर्माची फळं भोगण्याबद्दल बोलतात. इथे बघा, आपण 2 प्रश्न सोबत घेतले आहेत. डावीकडे आहे फेस द म्युझिक. याचा सरळ अर्थ होतो की तुम्ही जे काही केले आहे त्याचे परिणाम भोगायला तयार राहणं, शिक्षा स्वीकारणं. आणि उजवीकडे आहे फेदरिंग हिज ओन नेस्ट. म्हणजे काय, तर आपल्या पदाचा किंवा अधिकाराचा वापर करून स्वतःचीच घरं भरणं. खूप कॉमन वाक्प्रचार आहे ते दोन्ही. आता याच थीमवर आधारित पुढचे 2 वाक्यप्रचार बघू. अंडर अ क्लाउड याचा अर्थ होतो संशयाच्या भोऱ्यात सापडणे, जेव्हा तुमच्यावर काहीतरी आरोप असतो. आणि दुसरा आहे आउट फॉर द काउंट. हा शब्द तुम्ही बॉक्सिंगमध्ये ऐकला असेल, म्हणजे पूर्णपणे हरून जाणं, पराभूत होणं. बरं, आत्तापर्यंत आपण संकट आणि त्याचे परिणाम याबद्दल बोललो. पण आता अशा वाक्प्रचारांबद्दल बोलूया जे आपल्याला या संकटांमध्ये धीर देतात, शक्ती देतात. हे दोन्ही वाक्प्रचार खूप पॉझिटिव्ह आहेत. कीप युअर चिन अप म्हणजे कितीही वाईट परिस्थिती असली तरी खचून न जाता धीराने सामोरं जाणं. आणि टेक हार्टचा अर्थ पण तसाच आहे, हिंमत ठेवणं, धैर्य बाळगणं. आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. इंग्रजीमध्ये ना प्राण्यांवरून आलेले असंख्य वाक्प्रचार आहेत. खरंच खूप मजेशीर आहेत ते. आपण त्यातले मांजर, घोडा आणि बकरी यांच्याशी संबंधित काही इडियम्स पाहणार आहोत. सुरुवात करूया मांजरींपासून. हां बघा, मॅच द फॉलोइंगचा प्रश्न आहे. यात दिलेले सगळे वाक्यप्रचार मांजरींवर आधारित आहेत. तर या आहेत त्याच्याबरोबर जोड्या. बघा, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे एखादी गुप्त गोष्ट सर्वांसमोर आणणं. लाईक अ कॅट ऑन अ हॉट टेन रूफ म्हणजे खूपच अस्वस्थ किंवा चिंताग्रस्त असणं. तिसरं, सेट द कॅट अमंग द पिजन्स याचा अर्थ होतो की जाणून बुजून असं काहीतरी बोलणं किंवा करणं ज्यामुळे गोंधळ निर्माण होईल. आणि शेवटचं, प्ले कॅट अँड माऊस विथ म्हणजे एखाद्याला मुद्दाम खेळवत ठेवणं. मांजरीबद्दल तर झालं. आता दुसरे प्राणी बघू. डावीकडे आहे स्टॉकिंग हॉर्स. याचा अर्थ खूप इंटरेस्टिंग आहे. आपला खरा उद्देश लपवण्यासाठी पुढे केलेला एक मुखवटा किंवा बहाणा. आणि उजवीकडे आहे गेटिंग समन्स गोट म्हणजे सरळ सरळ कुणाला तरी खूप चिडवणं किंवा त्रास देणं. ओके, आत्तापर्यंत आपण अर्थावर लक्ष देत होतो. पण आता पुढच्या प्रश्नांमध्ये खरी परीक्षा आहे. इथे आपल्याला चुकीचा आणि बरोबर वाक्प्रचार ओळखायचा आहे. हे बघा, डावीकडच्या प्रश्नात आईस म्हणजेच बर्फाशी संबंधित काही एक्सप्रेशन्स दिले आहेत आणि उजवीकडे काही शब्दांच्या जोड्या आहेत. दोन्हीमध्ये आपल्याला योग्य एक्सप्रेशन कोणतं आहे ते शोधायचंय. हे बघा, इथेच सगळा गोंधळ होतो. डावीकडे चुकीचे आणि उजवीकडे बरोबर वाक्प्रचार दिले आहेत. बाय लीप्स अँड लॅप्स नाही तर बाय लीप्स अँड बाउंड्स हे बरोबर आहे. ऑड्स अँड इव्हन्स नाही तर ऑड्स अँड एंड्स म्हणजे किरकोळ वस्तू. आणि किथ अँड कीन नाही तर किथ अँड किन म्हणजे आपले नातेवाईक. हा छोटासा फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अजून 2 वाक्प्रचार बघूया. टू गिव्ह अप द गोस्ट याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. याचा अर्थ होतो एकदम मृत्यू येणे किंवा एखादी मशीन किंवा वस्तू पूर्णपणे बंद पडणे. आणि coup de grâce हा एक फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ होतो शेवटचा किंवा निर्णायक प्रहार. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण काही ॲडव्हान्स्ड व्होकॅब्युलरी आणि इडियम्स पाहणार आहोत जे आपल्याला परीक्षेत इतरांपेक्षा नक्कीच पुढे ठेवतील. ही एक मॅच द फॉलोइंग एक्सरसाइज आहे. यात वॉक, कट, शाईन आणि ईट यांसारख्या रोजच्या क्रियापदांसाठी अधिक चांगले समानार्थी शब्द आपल्याला शोधायचे आहेत. सोपं आहे, चला बघूया. आणि या आहेत योग्य जोड्या. टू वॉक म्हणजे रॅम्बल म्हणजे आरामात भटकणे. टू कट म्हणजे ॲव्हरेज म्हणजे संक्षिप्त करणे. टू शाईन म्हणजे डॅझल म्हणजे झगमगणे किंवा डोळे दिपवणे. आणि टू ईट म्हणजे डाईन म्हणजे जेवण करणे. आता अजून एक जोड्या जुळवाचा प्रश्न, पण हा थोडा ॲडव्हान्स्ड आहे. यात द स्वॉन सॉन्ग, ह्युमन सर्व्हिस असे काही वाक्प्रचार आहेत. बघूया यांचे अर्थ काय आहेत. चला अर्थ समजून घेऊ. द स्वॉन सॉन्ग म्हणजे कोणत्याही कलाकाराची किंवा व्यक्तीची शेवटची कलाकृती किंवा कामगिरी. ब्राउन स्टडी म्हणजे दिवास्वप्नात रमून जाणं, विचारात हरवून जाणं. आणि ह्युमन सर्व्हिस म्हणजे खूपच चांगलं काम, विशेषतः सामाजिक कामात दिलेले उत्कृष्ट योगदान. हे 2 शब्द जरा वेगळे आहेत कारण हे थेट लॅटिन आणि ग्रीक भाषेतून आले आहेत. मोडुस विवेंडी हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे 2 गटांमध्ये तात्पुरती केलेली सामंजस्याची व्यवस्था, जेणेकरून ते शांततेत राहू शकतील. आणि हॅल्सियन डेज म्हणजे आयुष्यातले ते सोनेरी दिवस जेव्हा सर्व काही शांत आणि आनंदी होतं. आणि आता शेवटचे 2 वाक्प्रचार, दोन्ही एकमेकांच्या अगदी विरुद्ध भावना व्यक्त करतात. एक आहे लुकिंग फॉरवर्ड टू म्हणजे एखाद्या गोष्टीची उत्सुकतेने वाट पाहणे. आणि दुसरं आहे स्ट्रक डम म्हणजे धक्का बसल्यामुळे किंवा आश्चर्यामुळे काहीच न बोलता येणं, अवाक होणं.
तर आपण जे काही अवघड वाक्प्रचार पाहिले, जसे की स्टॉकिंग हॉर्स, कूडी ग्रास, मोडूस विवेंडी, योमन्स सर्व्हिस, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण परीक्षेत हेच प्रश्न असतात जे आपला स्कोअर वाढवतात आणि आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात.